नाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी काय उने तुम्हा पासी काय उने तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी तुका मने देवा काही बातोके पाठवा कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी ढाला विठ्ठला 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 समचरण सरोजम चांद्रलीला बुदावम जगनन हितपानि मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथमन मान पांडुरंग करू प्रथमन मान पांडुरंग करू प्रथमन मान पांडुरंग करू प्रथमन मान तुझर चरण संतातिया तुझर चरण संतातिया तुझर चरण संतातिया ज्याच्या कृपादान करे विस्तारो ज्याच्या कृपादान करे पांडुरंग करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय संस्व विद्यात्मरूपा देवा तुझे गणेशू सकलार्थमध्ये प्रकाशू मने निवृत्तू दास जयांचे केल्या स्मरण वै सकळ विधीचे अधिकरण तेचे वंदने श्री गुरुचरण श्री गुरुचे दे नमस्कार आता माझे भावा अंतराय नपुरे देवा आले भागाचे करीतो नाम तुझे उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका मने वाटे नका फुटू देव आडफाटे वक्रकुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्वेदनम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचर शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्यांच्या वाटा मज दावया सुबटा चले आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में प्रभु आप ही भी आना लक्ष्मण जी को भी ले आना तुम सब परिवार हमारे हरि कीर्तन में विठाला 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 तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो ब्राडी प्रस्तुत प्राप्ती सेवेकरिता निवडलेला अभंग अभंग वैराग्य मूर्ती देहू निवासी नवे नवे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू नवे नवे एवढ्याच नाही ज्यांनी अभंग गाथा तयार करावा जाडूनी संसार बैसलो अंगणी बर का असे तुकोबाराय आणि या तुकोबारायांच्या 4 चरणाचं अभंग अभंग कशासाठी अभंग पर्वणीचा काळ आहे पर्वणी कोणती महाशिवरात्री पर्वणी कोणती तर महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या पर्वती निमित्तानं आणि आपल्या या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर म्हणजे समजा हा कळसरोहण झाला तरी चालेल महाराज बरं का तुम्ही म्हणणार महाराज आमचा कार्यक्रम जे टिकम मारला मी 2 ऑक्टोबरला बराबर 2 ऑक्टोबरला कीर्तन टिंक मारला 20 ऑक्टोबरला
पाया उभारला बरं का. आता 20 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर धरत होईल तर आज 5वा महिना सुरुवात आहे. 5व्या महिन्याला सुरुवात असते महाराज. पण या मंडळींसाठी नाही, पूर्ण सोसायटीसाठी तुम्ही टाळी वाजवा. टाळी का वाजायला सांगितली मी तुम्हाला माहितीये का? 5 महिना मग घरनं रूम सुद्धा बांधा होती महाराज बर का. हा नुसता वरी स्लॅब टाकायच्या तर 3 महिना निघून जातो. इथं तर भगवान ऋणेश्वर. कारण 5 महिन्यामध्ये बर का साधारण आपण घर बांधकाम करायचं म्हटलं तरी वरचा रूम बनू शकत नाही. कुठंतरी काहीतरी अपूर्ण असतं. पण ऐका ना, इथं अपूर्ण आणि पुरं पूर्ण तत्व आहे बर का. आणि अभंग तुकोबाराय सांगतात की हे दादा, हे महेश्वरा, हे विश्वनाथा, हे भोळा शंकरा, ऐक ना, तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. देवा, अरे मी अनाथ आहे, मी अनाथ आहे, तुम्ही जगाचा मालक आहे देवा. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. पण देवा ऐका ना, मी अनाथ झालो तरी चालेल, पण देवा खरं सांगू, कृपा कराल ती थोडी. देवा, हे शिवशंभू, हे भोळा शंकर, हे महादेवा, तुम्ही कृपा करा. पण कशाची करा? कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. बर का देवा, फक्त थोडी कृपा करा बर का. पाया पडतो तुमचा. बराडी, बराडी म्हणजे नेमकं काय औषध सांग? बराडी म्हणजे लहान. जसं लहान मुलगा आपल्या पायाचा दंडवत किंवा नमस्कार करतो, आपल्या चरणाला पदर स्पर्श करतो, त्याची केवढी मोठी चुकी असली तरी त्याला आपण माफ करतो. तुकोबाराय म्हणतात की हे देवा, काय सांगाव तुम्हाला, अरे काय उणे तू मापाशी, काय नाहीये तुमच्या जवळ, सर्व काय आहे. अरे तुम्ही जर ठरवलं ना तर तुम्ही राजाचा रंक करू शकता आणि रंकाचा राजा करू शकता. एवढी पावर भगवंतावर, एवढी पावर देवामध्ये आहे. देवा, अरे काय होऊन तू मापाशी, मी तर अल्पोची संतोषी. देवा, अरे मी एक अल्पश, अल्पश म्हणजे छोटा नादान. जसं आपण म्हणतो ना, मती मंद आहे वो, याला जाऊ दे. नाहीतर काय काय म्हणतो महाराज, खूप भोळा व्यक्ती हा, याला काहीच समजत नाही, फक्त त्याला ते समजत, बाकी काहीच समजत नाही, असा व्यक्ती बर का. काय येऊन तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. देवा, अरे देवाचं तुमच्याजवळ माझं मागणं आहे देवा. पण ऐका ना, द्यायचं असेल ना तर फक्त एकच द्या. तू का म्हणे देवा, काही काही भातुके पाठवा. देवा, देवायचं असेल ना तर भातुके म्हणजे भक्ती, भात नाही. तुम्ही म्हणणार भातुकी संस्कृती, भात होईन बुवा. भातुकी म्हणजे भक्ती. देवा, जर द्यायचं असेल ना तर तुझं अखंड चिंतन आमच्या हृदयामध्ये जोत जशी पेटते त्याचप्रमाणे तुझं चिंतन आमच्या हृदयात पाहिजे. तर देवा लक्षात ठेव, तू का म्हणे देवा, काही भातुके पाठवा, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. विठाल विठाल विठाल. आज झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता सरळ सरळ भावार्थ सांगावं लागतं महाराज, कारण भावार्थ सांगल्याशिवाय कीर्तन कळत नाही बरं का. नेमकं कीर्तन कसा करता होतं, कशासाठी होतं, काय निमित्तानं होतं, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. तर किम कार्यक्रम निमित्त आपल्या दीपाली पार्क आहे ना, आरडी नगर आहे, ऋण मुक्तेश्वर महादेव आरडी नगर, आणि सर्वांचा आरडी नगर मधल्या सर्व ग्रामस्थ मंडळ, सोसायटी, कॉलनी, परिसरातील कॉलनी असेल, भजनी मंडळ असेल, माडकरी असेल, टाडकरी असेल, गायनाचार्य असेल, खाणार पिणार असेल, सर्वांच्या माध्यमातून मंदिराचं काम पूर्ण होते. खरं पाहायला घेतलं तर मंदिराचं काम माझ्या मतीनं बाबा 5 महिन्यात होतंय बरं का. पण ऐका, तुम्ही जर एकता केली ना महाराज, लक्षात ठेवा, तुम्हाला जर ऋण मुक्तेश्वर महादेवाला इथं आणायचं आहे आणि आम्हाला दर्शन लवकरच करायचं आहे तर तुम्ही सर्वांनी एक व्हा आणि पुढच्या महिन्यात नाही 2 महिन्यामध्ये इथं ऋण मुक्तेश्वर महादेवाची प्राण प्रतिष्ठा झाली पाहिजे. मनात उत्सव पाहिजे महाराज, मनात. आणि हे आमच्या आणि तुमच्या मनात होतच नाही. आले देवाची या मनात, येथे कोणाचे चाले ना.
ज्याचं कार्य तो करू शकतो. बरेचसे लोक म्हणत होते की दादा कस काय मंदिर होईल हो? कशासाठी होईल राजू दादा? कस काय मंदिर जमेल? पैसे कोण देईल? आर्थिक मदत काय? देणं घेणं कोण करेल? कोण पुढाकार येईल? पण तुम्हाला एक सांगू, प्रत्येक ठिकाणी महाराज संचालक असतो, नियोजनकार असतो, आयोजक असतो. साधारण कीर्तन करायचं म्हटलं महाराज, कीर्तन सोडा, सत्यनारायण करणं म्हणा तरी 15-15 दिन विचार करणं पाहिजे. पण दादा आम्ही सांगू काकाजी, इथं पुढारपण कुणीच घेतलं नाही सांगायचं अर्थ. असं नाही की पुढारपण शिवाय काम होत नाही, पण ऐका ना, तुम्ही म्हणणार महाराज पुढारपण करणार आणि पुढारपण केलंही बरं का, पुढारपण केलंही दादा, पण लक्षात ठेवा इथं अजूनपर्यंत मंडळ ट्रस्ट झालं नाहीये बरं का. तरी मंदिराचा पायाने मंदिर उभे केले महाराज. या लोकांसाठी टाळी वाजा. हमारे गुजरात राज्याचे युथ फॉर गुजरात जिग्नेशजी भाई पाटील यांच्यासाठी टाळे वाजा बरं. महाराज कुठेही धार्मिक कार्य असतो, कोणी जरी एक फोन केला असेल, स्वतः भेटायला गेले असेल तरी आमचे जिग्नेश दादा तिथं हजेरी देतात दादा. परत त्यांच्यासाठी एकदा टाळे वाजा बरं का. हो, खरं परमार्थ राजनीतीमध्ये नसतो बरं का मंडळी, तरुण मंडळ. खरा परमार्थ राजनीतीमध्ये नाही. तुम्ही म्हणणार महाराज राजनीतीवाले आले म्हणून परमार्थ नाही. नाही नाही नाही, खरा परमार्थ राजनीतीमध्ये नाही, राजनीतीमध्ये राहून जो परमार्थ करतो तो खरा व्यक्ती ठरतो. राजनीतीमध्ये परमार्थ करायला पाहिजे. काही लोक परमार्थावर राजनीती करतात. येणार सप्ताह चालू आहे, बंद कर. विठाल विठाल मला आदरणीय हरिभक्त पारायण आमचे पारगावचे कैलास दादा यांनी आमंत्रण दिलं. तसेच बोरसे नाना असतील, ज्यांच्याकडे संत भोजन होते बरं का. त्यांचं नाव मला माहीत नाही, काय नाव आहे ते, पंकज पाटील, प्रमोद संतोष पाटील असतील आणि त्यांच्या धर्मपत्नी ताई साहेब. खरंच सुंदर जेवण, सुंदर स्वयंपाक. 11 वर्षानंतर मला आठवण आली संतोष दादा. का? कारण हा जो पर्व आहे, जर तुमच्यामधून जर कधी कोणी गांगापूरला गेले असतील कर्नाटकमध्ये, तर महाशिवरात्रीचा 1 दिवस अगोदर पुरणाची पोळी असते दादा. आणि 11 वर्षानंतर मला आज आठवण आली, यांच्यासाठी सुद्धा टाळे वाजा बरं का. पुरणनी पोळी बनवायला बी काय लागत समजायला पाहिजे. नुसतं काय म्हणता, हा काय जेव्हा माझ्या पुरणनी पोळी बनवले आशा कर वै गे आय गो बहीण घुसबट आई आशा नाही, त्याला काय मेहनत करणी पडत. विठाला विठाला ऋण मुक्तेश्वर महादेव म्हणजे काय? ऋण मुक्तेश्वर महादेव म्हणजे काय? ऋण मुक्तेश्वर नाव कशात कोणासाठी पडलं आणि कशावरून पडलं आहे का? ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर तुमच्या सोसायटीत पहिलं जे, तुमच्या सोसायटीत मी म्हणतो ना महाराज की या गुजरात शहरामध्ये सुरत सिटीमध्ये पहिलंच मंदिर ऋण महादेवश्वर, ऋण मुक्तेश्वर महादेव पहिलंच मंदिर तयार झालंय. आणि जर कधी पाहायला गेले ना दादा, तर ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर उज्जैनला आहे बरं का. उज्जैनला जे मंदिर आहे लक्षात ठेवा, ते कुणासाठी मंदिर आहे, कुणा तयार केलेलं मंदिर आहे का? राजा हरिश्चंद्र होता आहे का? कोण होतं? राजा हरिश्चंद्र. आणि राजा हरिश्चंद्रानं ज्या टायमाला विश्वामित्राने दान मागून घेतलं, राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नात जाऊन विश्वामित्राने स्वप्नात दान मागितलं, राज्य मागून घेतलं. मागा आम्हाला पटलं तर देऊ बरं का, याला प्रजा म्हणतात बरं का. तुम्ही मागा देवा मी देतो, याला राजा म्हणता. तुम्ही मागा, आम्हाला काय द्यायचंय नाही द्यायचंय त्याला प्रजा म्हणतात बरं का. द्यायचं असेल ना दादा, लोक म्हणतात महाराज द्यायचं काय देव हो, पण आमचे काबाड कष्टवाले महाराज रात्रंदिवस मेहनत मजुरी करतो, रातपाळी असते दिवसपाळी असते, आमच्याकडे एवढं संपत्ती द्यायसारखी नाही आहे महाराज. पण तरी काय देव? तुम्हाला एक सांगू, पूर्वीचा काळ होता, एक भिक्षुकरी ब्राह्मण दादा एका कुंभाराच्या घरी जात होता. आवाज येतो ना माझा? ब्राह्मण दादा कुंभाराच्या घरी जात होता. पण ऐका ना, तो ब्राह्मण दादा कोण होता? तर तो ब्राह्मण दादा होता भोळा शंकर महादेव. महादेवानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि कुंभाराच्या घरी गेला आणि कुंभाराच्या घरी जाऊन सांगितलं भिक्षाम दे.
कुंभारानं सांगितलं भिक्षा दिली. महिना 2 महिना 4 महिना 6 महिना झाले. एक दिवशी त्याच कुंभारानं त्याच ब्राह्मणाला विचारलं, देवा तुम्हाला मी भिक्षा देतोय, तुम्हाला मी भिक्षा देते, पण या भिक्षा देण्याचं मला पुण्य लाभेल का पाप लागेल? पुण्य लाभेल असेल तर मला सांगा, आणि पाप लागेल तेही मला सांगा. तुम्हाला भिक्षा देऊ अथवा नको देऊ मला सांगा. दिल्यानंतर पुण्य लागतं का नाही दिल्यानंतर पाप लागतं? त्या ब्राह्मण दादाने सांगितलं, तुला विचारायचं असेल ना तर देवाला विचार, मला याचं प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. मला प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. जर विचार असेल देवाला विचार. कुंभार दादा तिथून निघाला. कुंभार दादा तिथून निघाला, राजाजवळ गेला. राजाचा राजमहालजवळ पोहोचला आणि प्रधानाला सांगू लागला, सेनापतीला, की मला राजाला भेटायचंय. अरे राजाला भेटायचं कशासाठी? अरे मला विचारायचंय, जर मी दान ब्राह्मणाला करतोय ते दान कशासाठी मला हे विचारायचंय. पापाचं हे का पुण्याचं आहे मला हे विचारायचंय. म्हणे राजाजवळ, अरे मला राजालाच प्रश्न करायचा आहे. गेला राजाजवळ, राजाला प्रश्न केला. राजानं उत्तर दिलं, हे कुमार दादा याचं उत्तर माझ्याजवळ नाही, याचं उत्तर फक्त देव देऊ शकतो. म्हणजे कुंभाराला विचारलं, जर देव देऊ शकतो तर देव कुठं राहतो? मेन प्रश्न. देव जर ह्याचं उत्तर देऊ शकतो, मग देव राहतो तरी कुठं? दादा देव कुठं राहतो? देव कुठं राहतो? वावर मा स्वर्गात. स्वर्गात. हो. देव कुठं राहतो? जैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. देव हृदयात असतो. पण ऐका ना, त्याला देव शोधायचं होतं. राजानं सांगितल्यानंतर तो रस्त्यानं चालू लागला. अरे देव जर सापडायचं असेल, देवला जर भेटायचं असेल तर जंगलात जावं लागतं. जंगलात जावं, जंगलाचा रस्ता गाठला. पण ऐका ना, राजाच्या मनात विचार आला, अरे आपल्या लग्नाला 15 वर्ष झालं, आतापर्यंत आपल्याला मूळ बाळ नाही, संतती नाही. मग याला जर त्या कुंभाराला जर देव भेटला तर मग काय होईल? हा भोळा आहे आणि भोळा माणसाला देव लवकर पावतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो भोळा आहे ना त्याला देव लवकर पावतो. कुंभाराला जर कधी देव भेटला त्यानं परत आरोडी मारे, कुंभार दादा इकडे तू देवाच्या शोधेत निघतोय. पण ऐक ना, जर तुला देव भेटला ना दादा, तर देवाला फक्त माझा एक प्रश्न विचारतो, की माझ्याजवळ एवढी संपत्ती आहे पण मला मूलबाळ का नाहीये, मला संतती का नाहीये, हा देवाला प्रश्न करतो. निघाला कुंभार जंगलानं. जंगलात निघत असताना दादा लक्षात ठेवा, त्याला पहिलाच प्राणी घोडा भेटला. कोण? घोडा. आणि घोडाला सांगितलं, अहो दादा कोण आपण? त्यानं सांगितलं, मी कुंभार. म्हणे कुठं चाले? म्हणे देवाच्या भेटीला. अरे देवाच्या भेटीला जातात पण कशासाठी? अरे म्हणे मी ब्राह्मणाला दान करतो. ते दान पापात होतं का पुण्यात होतं हे मला विचारायचं आहे. मी पुण्य करतो का पाप करतो हे त्याला विचारायचं आहे. म्हणे दादा जर तुम्हाला देव भेटला तर देवाला माझा एक प्रश्न सांगा, की माझे गुडघे दुखतायत. तुम्ही पटेल तुम्हाला म्हणे बरं का, तुम्ही माझ्या गोळा सांगा, द्या नका बोलायला. माझे गुडघे दुखतायत तर देवाला सांगा की रस्त्यात एक घोडा आहे आणि त्या घोड्याचे गुडघे दुखतायत, कशासाठी का दुखतायत? म्हणे ठीक आहे दादा, जर मला देव भेटला तर 2 नंबरचा प्रश्न तुमच्या देवाला मांडेल आणि नंतर मी माझा प्रश्न करेल. चालत गेला जंगलाशी. चालत असताना पुढे एक मगर नदी आली बरं का. नदीमध्ये खाली उतरला, पाण्यात उतरला, कंबर छाती गळा एवढं पाणी झालं. आणि पाण्यात खाली उतरल्यानंतर मगराने त्याचा हात धरला, हात तोंडात घातला. मगराने हात तोंडात घातला. पण ऐका ना, तो एकदम साधा भोळा व्यक्ती होता. मगराने विचार केला, अरे 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 हा एकदम साधा भोळा मनुष्य आणि देव माणूस आहे. त्याला विचारलं, अरे दादा आपण कोण? म्हणे मी कुंभार. म्हणे कोठे जाईल ना? म्हणे देवले भेटाले. म्हणे देव कोठेशे? म्हणे मलाच माहित नाही. देव जंगल माशी, मला सांगणार नाही, सांगायचं. म्हणे पण का जातोय? अरे मी ज्या ब्राह्मणाला दान करतोय हे दान मी करतोय हे पुण्य आहे आणि नाही केलं तर पाप आहे का? मला हे देवाला विचारायचं आहे. म्हणे ठीक आहे तू विचार, पण ब्राह्मण दाबला, कुंभार दादा माझी एक विनंती तुला, अरे मी थंडगार पाण्यात राहतोय, मी थंडगार पाण्यात राहतोय, पण पहिल्यापासून जन्मताच माझा पोटात आग चालते. जर तुझा देव भेटला ना तर देवाला विचार की त्या मगराचा पोटामध्ये आग होते आणि आग कशासाठी आहे हा प्रश्न देवाला विचार. म्हणजे ठीक आहे विचारतो. तिसरा प्रश्न तुझा करेल, नंतर माझा करेल. चालता चालता पुढे गेला. एक म्हातार आणि म्हातारी होती, लक्षात घ्या. एक म्हातार आणि म्हातारी त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते.
दुपारची वेळ होती, थकला होता चालून चालू, भूक लागली होती, दुपारची वेळ होती, थकला, चालता चालता त्याला दोन ग्रस्त दिसले, म्हातारी आणि म्हातारा. त्या म्हाताऱ्याजवळ गेला, पाणी पिलं, म्हाताऱ्याने पाणी दिलं. बाबाला सांगी विनंती केली, दादा अरे पाणी देता मला, पण ऐका ना मला भूक लागली हो, मला भूक लागली, थोडं खायला मिळेल, थोडं खायला मिळेल. त्या ग्रस्त आश्रमानं त्या म्हाताऱ्यानं आपसमध्ये चर्चा केली आणि म्हातारा सांगू लागला, ए बया तुझ्याजवळ 2 रोटी आहे, तुझ्याजवळ 2 रोटी आहे आणि माझ्याजवळ 2 रोटी आहे, 4 रोटी झाले, 2 रोटी यातली आपण या वाटसरूला देऊ आणि 2 रोटीमध्ये आपण एक रोटी वाटून खाऊ. पण ऐका ना, ती म्हातारीने ऐकलं आणि म्हातारी म्हणे, कशाला कोणाला दान धर्म करायचं, का दान धर्म करायचं नाही, मला भूक लागली मीच खाणार. म्हातारीनं 2 पोळ्या खाऊन घेतल्या, म्हातारानं 2 पोळ्या त्या गृहस्थाला दिला, त्या कुंभाराला दिला आणि कुंभारानं सांगितलं, दादा धन्यवाद तुमचं, पोटभर जीव घातले तुम्ही, धन्यवाद, मी आता निघतोय. म्हणे कुठं? म्हणे देवाच्या शोधादार, थांब. आम्ही ज्या पिंपळाखाली बसलोय, हे पिंपळाचं झाड 4ही बाजूनं, सर्व बाजूनं हिरवं आहे, पण आम्ही ज्या फांदीच्या खाली बसलोय फक्त एकच फांद सुकलेली आहे, वाढलेली आहे. देवाला हा प्रश्न कर, या पिंपळाची फांद का वाढली? म्हणे ठीक आहे दादा, 4था प्रश्न तुमचा करतो, मग नंतर माझा मांडेल. चालता गेला, एक भिकारी भेटला रस्त्यात आणि भिकारीचं रूप घेऊन देव साक्षात विष्णू भगवान तिथं उभे राहिले आणि विष्णू भगवान त्याने सांगितलं, अरे कुंभारा कुठं चालला? म्हणे देवाला शोधायला. अरे म्हणे मी देव. कोण म्हणे? विष्णू भगवंत. कोणले सांगे? कुंभार दादाले. कोणता कपडा कसा नव्हता भिकारीना, फाटका तुटका. ऐका बरं का, देव कसा कोणता रूपात कोणाच्या दारी येईल आणि कोणाच्या घरी येईल सांगता येत नाही. भिकारीच्या रूपात होता, कुंभार दादाला सांगितलं, अरे देव मीच आहे. म्हणे देव असा राहस का? देव अशा राहत? म्हणे मग देव कशा राहत? देव कशा राहत? सोनाना टोप राहस, हात मदन कडा राहत, पायमात तो काय तोलला म्हणतं, काय कल्ला म्हणतं त्या राहत. अरे देव कसा असतो? म्हणे देव कसा असतो? देव का तुझ्यासारखा दिसतो का? राजस कुमार मदना पुतळा, राजस कुमार रवी से सीकळा लोपलिया. हो देवा, अरे देवाचं रूप काय मला माहिती आहे, मी नाही म्हणतो, ज्ञानोबा आहे म्हणत होते, ऐसे अघात जे तुझे विश्वरूप कानी ऐके जे देवा, तुझं रूप विश्वरूप माझ्या कानानं ऐकलंय आणि तुझं रूप पाहण्यासाठी मी सुद्धा उतावीडे. ऐसे अघात जे तुझे विश्वरूप कानी ऐके जे आणि ते देखावया चित्त माझे उतावीड. देवा देवा मी उतावीड आहे, पण तुझ्यासारखा भिकाराचं मला तोंड पाहायचं नाही, मला देवाला भेटायचं आहे. देव म्हणे अरे कितला भोडा माणूस आहे, याला एवढं बी अक्कल नाही, अख्खा जंगल माव एकला फिरणं आणि दुसरा मिळून तरी याला समजला नाही अरे शे कोण. देवानं काही 5-10 मिनिटं थांबले, देव त्यानं मागं वळून पाहिलं, देव दिसत नाही, तो भिकारी दिसत नाही. परत फिरत आला, परत देवानं आपल्या रूपात आले आणि आपल्या रूपात येऊन त्याला दर्शन दिलं. त्याला सांगितलं, म्हणे दादा मला एक विचारायचे देवा तुम्हाला. म्हणे काय विचारायचं? पहिली समस्या राजाची, पहिली समस्या राजाची. म्हणे मग काय करा ना? म्हणे राजाची समस्या. म्हणे काय शे? म्हणे त्याच्या जवळ भरपूर संपत्ती, 15 वर्ष लग्नाला झाले पण पोटी संतान नाही, संतान का नाहीये त्याला? पहिले हेच उत्तर द्या. म्हणे ए कुंभारा, त्याला संतान का नाहीये मी सांगतो, ऐक, सर्व अंगाचे कान कराने ऐका. त्याला संतान का नाही? लोक म्हणतात ना दादा 12 वर्ष लग्न नाही घ्यात महाराज, म्हणून ते सांगा कोठे आमले मूळ बाळ नाहीये भाऊ नाही, महाराजना नांदे लागान नाही म्हणजे आमना नाही. बरं हा, तुम्ही आमनाकडे बोटा काढा, बघत बुवा नांदे लागा नाही, केले कर्म झाले तेसी भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. कर्माचं फळ आहे. देवानं सांगितलं ए कुंभारा, अरे राजाचं कर्म चुकलंय. म्हणे काय झालं? अरे ब्राह्मणाने, त्या राजाने जी जमीन होती, ब्राह्मणाची जमीन होती, त्याने ती जमीन हडपून घेतली. जिथपर्यंत ब्राह्मणाची जमीन त्याला परत येत नाही तिथपर्यंत संतानच त्याला होणार नाही, संतान होणार नाही. काय फायदा आहे? काय फायदा आहे? संतान होणार नाही. म्हणे मग ती दान जमीन वापस करायला लाव. ठीक आहे,
म्हणजे मग आता तुझं काय म्हणे, माझं काही नाही. दुसरा प्रश्न ऐका. रस्त्यात एक घोडा भेटला आणि त्याचे गुडघे दुखते. मला खरं सांगा, तुम्ही इथे बसलेले आहेत सर्वजण, जो ज्याचे ज्याचे गुडघे दुखत असतील त्यांनी वरबोट करा फक्त. हो म्हणा, बापरे, हात करायला अशा औषध पुरुष आहे. बरं काय, हो औषध देणार आहे बरं तुम्ही सर्वांना. ज्याचे ज्याचे गुडघे दुखत असेल ना त्यांनी वरबोट करा बरं. एकना बी दुखतं नाही. हो म्हणा, बापरे, काय भरोसा भाऊ, काय सांगता केले. ऐका, त्या कुंभारानं देवाला सांगितलं, देवा तो घोडा भेटला, त्यानं सांगितलं त्याचे गुडघे दुखताय. गुडघे कशासाठी दुखताय आणि जन्मतात त्याचे गुडघे का दुखतायत, त्यानं हा प्रश्न मला विचारला. मी तुम्हाला सांगतोय, हे कुंभार ऐक, त्याचं उत्तर देतो मी तुला. हा घोडा पूर्वी घोड्याचा मालक होता. काय म्हणे, हा घोडा पूर्वी घोडाना मालक होता म्हणे. मग तो मालक होता, त्या घोडाना पायासवर तंगड्यासवर काठ्या मारे म्हणे. अहो गडी 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 बर का, अहो काठ्या मारे म्हणे गडी गडी. त्यामुळे ना गुडघा दुखणार म्हणे. मग याला इलाज उपाय म्हणे शे, जर कोणी चांगला व्यक्ती ज्यानं जीवनात त्याने कुठलंही वाईट काम केलं नाही, त्याने जर कधी त्याच्या गुडघ्यावर लाठीचार्ज केलं, काठ्या मारल्या, तर त्याचे गुडघे दुखणे थांबेल, हे देवानं सांगितलं. कोणा पाय दुखतस दुखत आम जंतू बर का. हो म्हणे, बोल मग तिसरा प्रश्न काय आहे तुला. म्हणे ऐका आता तिसरा प्रश्न. मी ज्या रस्त्याने येत होतो त्या रस्त्यात एक नदी लागली आणि त्या नदीमध्ये एक मगर राहतो आणि त्या मगरानं मला सांगितलं की जन्मता माझ्या पोटामध्ये आग चालते आणि आग जळजळ होते. कशासाठी होते याचं उत्तर पाहिजे. ए कुंभारा ऐक, याचं उत्तर तुला मी देतो, पण ऐक, तो मगर पूर्वी बर का, आता नाही, तो मागच्या जन्मामध्ये सोनार होता. आणि कोण सोनार होते याद करल्या बरं का. तुम्ही म्हणणार महाराज कीर्तन लिहिले का काळ्या कोरा लिहिले बरं काय का. ज्वेलरी होता पण मागच्या जन्मामध्ये. आणि यानं काय केलं, एक गरीब होता माणूस, शेतकरी मनुष्य होता, त्यानं सोन्या, तो हिराचा रत्न होता आणि तो रत्न त्यानं गिळून घेतला. पुन्हा त्या सोनारानं गिळून घेतला. आजही तो हिरा त्याचा पोटात ये म्हणून ते आग होते. त्या पोटातून जर कधी हिरा कोणी काढला तर त्याची आग थांबेल. अजून बोल म्हणे. आता एकच प्रश्न राहिले म्हणे. कोणता. अरे मी येताना दोन म्हाताऱ्या बसले, एक म्हातारी एक म्हातारी बसली होती. त्यांनी मला प्रश्न केलाय, तुला जर देव भेटला तर देवाला सांग आम्ही ज्या पिंपळाच्या झाडाखाली बसलोय, या पिंपळ सर्व बाजूने हिरवा आहे, पण ऐक ना, सर्व बाजूने हिरवा आहे, पण ज्या पिंपळाच्या झाडाखाली आम्ही बसलोय त्या फांदीची एक डाल ती सुकलेली आहे, वाळलेली, कशासाठी का वाढलेली याचं उत्तर द्या. विष्णू भगवान म्हणे गुचुबट, काय वाढेल नाही वाढेल ते मला माहिती. म्हणे काय. अरे पूर्वीचे जे चोर होते ते पिंपळाच्या आणि वडाच्या झाडावर बसून सोन्याचे वाटप करत होते बरं का. आणि जी डाळ आहे बरं का, जी फांदी जी सुकलेली आहे ना, त्या फांदीची सावली खालीच ते पूर्ण सोनं दळपलेलं आहे. काय सांगितलंय, पूर्ण सोनं त्या फांदी खाली आहे. जर कोणी ती फांदी खाल्लं सोनं काढेल, ती डाळ लगेच हिरवी होईल, ती फांदी हिरवी होईल. म्हणे मग आते मी जाऊ नको, तुला प्रश्न सांग. काही तसं राहत काही. आम्ही जर वारीला जातो ना दादा, वारीला गेल्यानंतर लोक काय म्हणतात माहिती का, बाबा या 51 रुपयाला आमना नारे फोड्या, 51 आमना नारे फोड्या, 21 आमना नारे फोड्या. आम्ही इथला हुशार, त्या 51 मजार मग चिवडाच आम्ही जातो नारे फोड्या. बरं का, तुम्हाला एक सांगू, होणार नाही, शक्य नाही त्याला. तुम्हाला एक सांगू, देवानं प्रश्न केला, तू सांग रे बाबा, तुझा प्रश्न सांग काय ते सांग पटकन. मला वेळ नाही, मग माझ्याजवळ टाइम नाही, तू पटकन सांग. म्हणे बस शेवटचा प्रश्न तो माझा आहे. मी ज्याला दान करतोय, जो ब्राह्मण आहे बरं का, जर मी त्याला दान देतोय मला पुण्य घडेल, आणि नाही दिलं तर पाप लागेल का, मला याचं उत्तर हवे. देव म्हणे भाऊ ये न उत्तर मना फानबी नाही. मग म्हणे मी इथला दिन जा ना, तुला का विचार करा, तुला का शोधी राहा तुम्ही. तुम्हाला एक सांगू, त्याचं काम तो करतो पण निमित्त कुणाला तरी घालतो. ऐका बरं का,
त्याचं काम तो करतो, पण निमित्त कुणाला तरी ठरवतो. जसं हे मंदिर तुम्ही बनवलंय, हे देवाचं काम आहे, देव करा दे, पण ऐका, निमित्त तुम्ही घडले म्हणून ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर तयार होतं. त्याचं काम तो करतोय, त्याचं काम करतो. काय म्हणणार महाराज, अन्ना जिंदगी मग आम्ही नाही करली ना, ते करली ना, घरे बांधा, मंदिरे बांधा, शिवाजी महाराज स्मारक बांधी, संभाजी महाराज. अरे ऐक रे काका, तू ना गेली रे भाऊ, बरं का, त्या देवने तुला पाहिजे करी लेणं होतं, म्हणून देवाला तुमच्याकडनं करून घ्यायला होतं. पण ऐका ना, जसा वापस आला, सॉरी, देवानं सांगितलं भाऊ हे मला माहित नाही याचा प्रश्न, तुझा प्रश्नाचं उत्तर, ज्या राजाचं ग्रहण घेऊन तू माझ्याजवळ आलाय ना, त्याचा पोटी संतान होईल, आणि ते संतान तुला सांगेल. काय ते संतान तुला सांगेल, ह्या प्रश्नाचं उत्तर तुला तो देईन. परत येता येता म्हातारा बसला होता. त्यांना सांगितलं, म्हातारे म्हणे भाऊ आम्ही धनला उजायला जाम नाही, खंदावत नाही म्हणे. मग कधी दे तू? खणलं, दागिने काढले, खजिना तिथून निघाला. त्या म्हातारीला म्हणे भाऊ घे तुझा खजिना. म्हातारे म्हणे आम्ही काय करू, 2 दिवसात मरणार आहेत, हा खजिना तूच घेऊन जा. काय म्हटलं? हा खजिना तूच घेऊन जा. कुमार म्हणे बरं आहे भाऊ, लिहिलं का सोडं बांध, चाल ना. आता पुढे गेल्यानंतर कोण होतं? मगर म्हणे कार भाऊ देव भेटना म्हणे मग सांग म्हणे काय सांग? विठाला विठाला कुठे होतो आपण? मगर कुठे होतो आपण? पाणी मारा मगर. यंदा गासोडावरती आणे महाराज, गासोड नाही हो बहीण. मगर साथ. मगर भेटला नाही. मगरला विचारलं, हे कुंभार दादा तुला देव भेटला का रे? म्हणे हो भेटला ना. म्हणे मग माझा प्रश्न केला देवाला विनंती केली आणि म्हणे केला ना. म्हणे मग काय? म्हणे मगर दादा तू 1 नंबरला चोर आहे. म्हणे का बरं? अरे तू गेल्या जन्मामध्ये सोनार होता, तुने एक हिरा गिळून घेतलाय म्हणे, त्याच्यामुळे तुला आग होते. मग म्हणे अहो हिरा कोण काढीन? म्हणे कोण काही बी काढ, मी काढाव नाही. अरे म्हणे दादा एक काम कर ना, अरे माझ्या तोंडात तू हात टाक आणि तो हिरा शोधून बाहेर काढ. मगर दादा सांगे कोणले? कुंभार दादाले. कुंभार म्हणे नाही रे वो आयती शिकार, मी कस काय जाऊ? तू तोंड आ करशी, मी हात टाकून आखाले जाऊ. नाही भाऊ मी करणार नाही म्हणे. अरे नाही कुंभार दादा माझ्यावर विश्वास ठेव रे, तू माझा खास मित्र आहे, करणार आता एवढं काम. कुंभार दादानं होकार दिलाय का? विठाला 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 कुंभार दादानं होकार दिला. हे बघा, मागच्या जन्माचा सोनार मगर झाला, पण त्याचा पोटामध्ये हिरा जसाचा तसा होता. ऐका बर का, हिरा जसाचा तसा होता. हात घातला आणि हिरा बाहेर काढला. बर का, हात घातला आणि हिरा बाहेर काढला आणि त्या मगराला सांगितलं, ए मगर दादा हा तुझा हिरा तुझ्या जवळ ठेव. मगर म्हणे ओ भो हिरा नाही रे काका, हिरा नाही. अहो धन्ना करता लढाया होतच, मी येईल सांभाव नाही. म्हणे मग हा हिरा तूच घेऊन जाय. कुणाला सांगितलं? कुंभार दादाला. कुंभार दादा पुढे आल्यानंतर राजाचा घरी आला. राजाला सांगितलं असा विषय. म्हणे काही नाही. केल्यानंतर ज्या दिवशी दान केलं, ज्या दिवशी जमीन ब्राह्मणाला दान केली, त्याच दिवशी इकडे राणीला दिवस गेले. त्याच दिवशी राणीला दिवस गेले. लक्षात ठेवा, राणीला दिवस गेले. 9 महिने 9 दिवसानं बाळ जन्माला आलं आणि स्वप्नात इकडे विष्णू भगवंत आले आणि कुंभाराला सांगितलं, ए कुंभारा उठ, राजाचा घरी पुत्र जन्माला आहे. तुझा प्रश्न जर शोधायचा असेल ना, त्या मुलाला शोध. मुलगा तिकडे जन्माला आला. मुलगा रडत नाही, मुलगा पाहत नाही, मुलगाचा श्वासही चालत नाही. सर्व मंडळी इकडे तिकडे फिरू लागले, दास्या फिरू लागल्या.
पूर्ण प्रजा फिरायला लागली पण बाळ रडत नाही. खरं सांगा माया सोनी, जटपर्यंत पोऱ्या रडत नाही तटपर्यंत आपले चैन लागत. मुलानं जन्माला आलेला मुलगा रडला पाहिजे, पाहिजे का नाही? तो कसा का को काय ना पण रडाले पाहिजे. तो तवय रडत म्हणजे म्हातारपणे आपल्या रडाव सवयी. तो धाकलपणे रडना त्यांना आपण ऐकत, पण म्हातारपणे तो आपले रडावाशिवाय हा त्यांना नाव ऐका. कुंभार दादा तिथं पोचला आणि राजाला विनंती केली, राजन काय झालं हो? म्हणे काही नाही, असा असा विषय. अरे तुमचा मुलगाला मी रडवू शकतो. म्हणे येडा वय काय का तू वैगर अरे चांगला वय थकी घेत आणि तू रडवू शकशील? शक्य नाही म्हणे वय. अरे म्हणे मी रडवू शकतो, तुला ट्राय मारायला काय हरकत आहे? मग चालेल. कुंभार दादाने प्रश्न केला, ऐका राजन तुझा मुलगाला मी रडवू शकतो, त्याला हसवू शकतो, पण त्या बंद खोलीमध्ये फक्त तुझा बाळ आणि मी आम्ही दोघच जणी राहू, आम्ही दोघच जणी राहू. राजानं होकार दिला. कुंभार घरात गेला. कुंभारनं दारानं आतून कडी लावली, कुंडी लावली आणि कुंडी लावल्यानंतर बाळाजवळ गेला आणि बाळाला प्रश्न केला, हे बाळा अरे मला देवानं सांगितलंय, मला देवानं सांगितलंय. म्हणे काय सांगितलंय? अरे मी ज्या ब्राह्मणाला दान करतोय ते दान मी केलं तर पुण्य होतं, नाही केलं तर पाप होईल का पुण्य होईल? मला याला तुला विचारायचं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर तू मला देशील असं मला देवानं सांगितलं. नुकता जन्मलेलं बाळ, नुकताच जन्मलेलं बाळ उठून बोलायला लागलं, हे कुंभार दादा याचं उत्तर माझ्याजवळ नाही आहे. अरे म्हणे मग देव बी खोटं बोलस का काय काय? मग देव बी खोटं बोलतो काय? अरे म्हणे नाही नाही याचं उत्तर तुला मिळेल. म्हणे कुठे? नेकटच बर का, नेकटच वडराच्या घरामध्ये एक सुवर जन्मलेला आहे. एक सुवर, सुवरीन तिचा पोटी एक सुवर झालंय आणि त्या सुवराचं बच्चं म्हणजे ते डुक्करनं बच्चं तुले सांगेन नेमकं तुला पाप शे का पुण्य शे. ऐका बरं का, नेमकं ते डुकरींचं बच्चं तुला सांगेन म्हणजे सुवरींचं बच्चं सांगेन म्हणजे तुला तू पाप केलं का पुण्य केलं. त्यानं तिथून पळाण काढली, तिथून पळाण तो बाहेर निघाला तेवढा इकडं मूल रडायला लागलं. बाळ रडत होतं. सर्वच राजा त्याला सांगितलं, राजाने विचार केला, ए कुमारा तुला मी आजपासून माझ्या या राज्याचा या नगरीचा प्रधान बनवतो. कुमार दादा म्हणे, ओ काका ना आई उपाधी मग मला पाडू नको, मला मन प्रश्न धुंडा नाही. तुम्हाला एक सांगू, आपल्या प्रश्नाचं उत्तर जिथपर्यंत आपल्याला मिळत नाही तिथपर्यंत आपल्याला कधीच म्हणजे असतं आपल्याला विश्रांती वाटत नाही. उत्तर मिळालं की एक वेळा उत्तर भेटलं म्हणजे माणूस निश्चिंत होतो. पण ऐका, माणूस निश्चिंत होतो तो कुंभार दादा तिथून पळाला, एका वडराच्या घरी गेला आणि वडराच्या घरात एक सुवरीनं जन्म निघता सुवरला घातलं होतं. त्यानं विचारलं, ए वडर दादा मला फक्त तुझ्या घरी जन्मलेला सुवर आता नेकटच कोणतं सुवरीन जन्मले मला सांग. म्हणे दादा हायशी. म्हणे याचा मुलगा कुठं आहे? तो सुवर कुठं आहे? म्हणे तो गटर मालू ना. म्हणे मला तुझी अशी परवानगी पाहिजे तुझी. म्हणे का बरं? तो म्हणे फक्त मला 2 मिनिटं डुक्करना बच्चांना संगे बोलणं, त्याला मानवना संगे बोलायला टाइम नाही, तो डुक्करना बच्चांना संगे बोला. असा बी लोक राहतात बरं का. गरमान गरमा बाप संगे पोऱ्या बोलत नाही, सासून संगे हू बोलत नाही. सासू पुढली दारमध्ये हू मागली दारमा. नुसता जेवण ना ताट वाढणारा तरी मिस कॉल देता राहिले. आताच जिग्नेश भाई बोलून गेला की मोबाईलનો वापर थोडं ओछू राखा. सांगितलं ना, थोडं कम ठेवा. काही आता एवढा आड शिवी झालेत आपल्या लोक महाराज, एवढा आड शिवी झालेत काकाजी की त्यातली आपण फुल्ला रूममा पडलो आहोत तरी बाई आपल्या मागतील मिस कॉल दे, ए चहा तयार होई जालशे पेनी शेका नाही. तिले आपण आता मेसेज करो, इच्छा होईन ते बाहेर लय, नाही इच्छा हो तटेत राहू दे. पूर्वी मोबाईल नाही होतात महाराज. मोबाईल सर्व महिला मंडळ, आपण पुरुष मंडळ खानदेशचे आहेत ना, आयराणीचे आहेत ना, मराठवाड्याचे, महाराष्ट्राचे आहेत ना, बरोबर इथले येत ना सर्व. बाकी गुजराती बी होते पण त्यातले इथे गुजरातમાં राहिले आपला आयराणी त्यातले प्युअर खानदेशी बोलायला दिली. इथं सुरतमध्ये पूर्ण आपले मराठी लोक आहेत. पूर्वी माय मोबाईल नाही होता, लक्षात ठेवा बरं का, मोबाईल नाही होता. खरं सांगा पहिल्या धल्ल्याने फार कधी फाटे का? पहिल्या बायाने फार कधी फाटे का? आणि आता मोबाईल ही लागणार.
आती हळद आखी टाई पहिला मुई दुसरं वर्ष त्याला काही टाया फोन. पूर्वी काय होतं माहितीये का, पूर्वी जर भांडण झालं म्हाताऱ्याचा तो म्हातारा कुमचाडी बिले आई बहीण आता कार्ड वाटलाय 15 दिन होई जाय. ते कार्ड 15 दिन मग होय त्याला काम सापते. शेतीचे काम शेतीचा व्यवसाय असायचा त्याला 8-10 दिवस लागून जायचं. ते महिना 15 दिन कार्ड महिनावाला घरी बटे तो सांगे ते बहिणले का हो पोरी काय होय ना त्याचा कधी गुलगुलू बोलतोस फार कधी फाळा टाइमच कुठे से आते आथाई मिस कॉल दे ना तथाई गाडी हजर से गेले जबाबदार आपण लहान थोरा मर्यादा नाही, लहान थोरा मर्यादा नाही, लहान थोरा मर्यादा नाही, लहान थोरा मर्यादा नाही. सुना सासू सी धमकाई, सुना सासू से धमकाई, ऐसी मर्यादा सोडाली, ऐसी मर्यादा सोडाले, ऐसी मर्यादा सोडाले, हो ऐसी मर्यादा सोडाले. ऐसी मर्यादा सोडली. लहान थोर मर्यादा नाही. मर्यादा नाही, लहानाचं थोराचं मर्यादा नाही. पण ऐका ना त्या सुवरानं ते सांगायला सो आपला अपुरं राहायचे. त्या सुवराचा बच्चा त्या वडरानं सांगितलं दादा तुला बोलायचं आहे ना बोलून घे. बोलला सुवरचं बच्चं घेतलं आणि त्या सुवरच्या बच्चाला विचारलं हे सुवर मला देवानं सांगितलं राजाचा घरी मुलगा जन्माला येणार आहे तो तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. पण त्यानं सांगितलं नेकटं वडराचा घरामध्ये एका सूर्याने सुवरला जन्माला घातलंय तो उत्तर तुला देईल. खरं सांग मी ब्राह्मणले दान दिरणू दानाचा प्रश्न करतोय बरं का मी लक्षात ठेवा. मी ब्राह्मणाला दान करतोय, मी ब्राह्मणाला दान करतोय. माझं हे पुण्य नाही दान केलं तर पाप आहे. मग दान केलं हे पुण्य आहे का पाप आहे, नाही दिलं ते पुण्य आहे का पाप आहे, मला याचं उत्तर हवं आहे. तो म्हणे कुंभारा तुझं पाप आणि पुण्य 2 मिनिटात सांगतो बरं का आणि अभंगकडे वरतो. ऐका त्या सुवरानं सांगितलं ए कुंभार ऐक मी कोण आहे माहिती तुला. अरे राजाच्या घरी जो जन्माला आहे ना, राजाच्या घरी जो जन्माला आहे तू वाट सरानं येत होती तुला भूक लागली होती ज्या माझ्या नवऱ्यानं तुला पाणी पाजलं ना बरं का, ज्यानं 2 रोटी तुला खाऊ घातली ना रे कुंभार, ज्यानं 2 रोटी तुला खाऊ घातली कुंभार तो राजाच्या घरी जन्माला आहे. मी 2 रोटी तुला दिल्या नाही कुंभार म्हणून माझ्या जन्मात सुवरित झाला. आलं का लक्षात. ज्या राजाच्या घरी बाळ जन्माला 2 रोटी जीव घातले किती 2 रोटी राजाना पोऱ्या होईन जन्माला उन्हा बरं का. जिने जन्मभर आयुष्यभर दानच करा नाही त्याला डुक्करनं माहीत जन्माला येणं पण ना गटारीत लोढावं लागतं दादा, घाण साफ करावी लागते म्हणून दान करा. हा पहिला उत्तर बरं का. ऐका म्हणून दान करा कुठं तर दान करा. ऐका लक्षात कुठं म्हणे. मग दुसरं असं कस कशी अरे म्हणे येडा तुला याचं उत्तर सांगतो मी. तू एक काम कर उज्जैनला महादेवाचं मंदिर आहे ओम ऋण मुक्तेश्वर महादेव. आता ऐका बरं का, आता ऐका ऋण मुक्तेश्वर महादेवाचं मंदिर उज्जैनाला आणि दुसरं मंदिर आपल्या सोसायटीत कॉलनीत बनते आर डी नगरला. तू त्या आर डी नगरमध्ये ज्या वेळेस महादेवाची प्राणप्रतिष्ठा होईल ना त्या दिवस महादेवाजवळ जायचं आणि तेव्हा तेवढा तुला टाइम नसेल वेळ नसेल ना तर एक काम कर उज्जैन जा. उज्जैन गेला देवाची भक्ती केली देव प्रसन्न झाले आणि देव प्रसन्न झाल्यानंतर देवानं सांगितलं काय पाहिजे रे तुला. म्हणे मला काहीच पाहिजे नाही, 1 दिवस तुझ्या जागावर मला उभं ठेव. काय सांगितलं 1 दिवस तुझ्या जागावर मला उभं ठेव. देव म्हणे तथास्तु. हुबेहूब ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाचं रूप देवानं त्याला दिलं. देवानं त्याला दिलं. देव तिथं त्याला उभं केलं त्या कुंभाराला. आणि ऐका कुंभाराला तिथं उभं केलं कुंभाराला त्याने देवाचा एक संवाद झाला. देवाचा त्याचा संवाद झाला. लक्ष द्या इकडे. देव म्हणतात एक शब्द बोला नाही. तो माल सांगा एक शब्द बोला झाला.
ऐका. कुंभारानं महादेवाचं रूप घेतलं, महादेवानं कुंभाराचं रूप घेतलं. महादेवानं सांगितलं बोलायचं नाही एक शब्दही. ऐका, मोठा व्यापारी आला, त्यानं देवाचं दर्शन घेतलं आणि त्या व्यापाऱ्याचा हातून ते गाठोड तिथं सुटलं. व्यापारानं गाठोड तिथं सोडलं. नंतर भिकारी आला आणि देवाला प्रार्थना करू लागला, हे देवा, अरे 4 दिवस झाले माझं लेकरं बाळ उपाशी देवा, अरे लेकरं बाळ उपाशीनं मरतेत माझं लेकरं देवा, एक कृपा करणार रे बाबा, एक कृपा करणार. म्हणे कोणती करू? अभंगन दुसरं चरण. हो तुम्ही विश्वनाथ कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा कराल ते थोडी, कृपा. हे देवा, हे देवा, कृपा कराल का तुम्ही? कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी देवा. हे देवा, तुम्ही विश्वनाथ आहे ना. बोलत तुम्हाला एक सांगू, ही मुलगी सरांचा क्लास मध्ये आहे ना. कुठे गेली ती? ओ बहीण, कधी होत आई? गई. ओ बाप रे, आई बहीण का सत्कार पुरते होत रे बाप. हो ऐका ना, किती सुंदर दिसत होती मुलगी. मला जणू एक क्षणासाठी असं वाटलं राजू भाऊ, बर का जितू दादा, एक क्षणासाठी मला असं वाटलं की जणू काही झाशीची राणी लक्ष्मीबाई माझ्या समोर उभी आहे. बरं का? कौतुक करावं वाटतं महाराज असं मुलांचंच नाही महाराज. हेमंत सर, तुमचं सुद्धा कौतुक करावं असं वाटतं. गेल्या 20 वर्षापासून तुम्ही ही संस्था, हे क्लासेस चालवतायत. आज मुलं, तुमच्या संस्थेतले मुलं, तुमच्या क्लासेसचे मुलं, आज कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण पोलीसवाला आहे, कोण आर्मी आहे, कोण PS आहे, बरं का. आणि ज्याचे कोण लहान लहान बाळ असेल ना, त्यांनी सुद्धा दादांच्या क्लासेस पाठवा. हेमंत सर, तुम्हाला सुद्धा यांच्यासाठी पहिले जोरदार टाळी वाजा, बरं का. मनापान जर कधी सोडा, कारण असा सरकारने कायदा काढला होता ना, तुम्हाला करता बी एक मोठी कॉलेज खोल देतो, यातली बी एक क्लास पाहिजे. पण मनापान नाही शे, मनापान आठेच सांगा असे पुढे जावा ना शे नाही. विडो कोण आहे अजून? या पटकन, ज्याना ज्याना नाही पाहा त्यांनी पटकन टाइमपास नका. ऐका, 2 मिनटं हात सर्वांनी वर करा. ज्यासनी लयलो तीन त्यासनी करा. ज्यांना काय गाबर मग राहिलो बाजूवाला ना उचलालेल्या दे रे बोय का अशा तट ठेवा. अशा काबरोच्या पुऱ्यांना वेगळं ठेवा. अशा पुऱ्या टाक सोबत. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम
नमस्तुभ्यं श्री शिवाय 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 नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हात खाली करा. सांगा ना काम आहे का हात काल कर मावशी हो. इथला हो बहीण लगे पुढे जा का चालला. इथला येडी सुरत नाही आता. हात खाले करा न सांगू हात खाले करतच नाही वर सांगू वर होत नाही कीर्तन नंतर तुम्हाला काही उठावत नाही नाम ना काही बसत नाही उठावत नाही पण ऐका चला खाली या खाली कीर्तनात येत ना मग आपण कुठे होतो बोल नका तुम्ही आपण कुठे होतो शाळामा ब्रिजवर का आधार कार्डवर आपण होतो कोठे कुठे होतो कोण वर बोट करा बरं आपण कुठे होतो थांबा तुम्ही नाही हो थांबा. कुठे होतो आपण महाराष्ट्र कुठे होतो महाराष्ट्र कुठे होतो बोला बोला थांबा 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 कुठे होतो उज्जैन मा हा एक तुम्ही तुमने भी उज्जैन हाँ, तुम ना आते खरी बघती 2 मिनिटं मग हा शिवर सुवर ओ म्हणा बापरे या का रिवत घेर मारा ना तो या खोया पोटमा हिरा राजू दादा कुठे होतो आपण हनुमानी विद्या वा 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 वा. अरे अरे भगवान कृपा करावला ती उडी पाया पडिलो बराडी तिथे आई या नामाज होतो महाराज आपण बर का काही गोष्ट मेन मुद्दा आपण विसरतो मंडळी लक्षात घ्या गुरुजी मेन गोष्ट आपण विसरतो ताई तुमले याद पडी घ्यावर कीर्तनकार कथा का जाय ना तो यादच राहतेस त्याला माहिती आहे कोणत्या ठिकाणी कोण उभं करते कुठं होतो आपण अरे ज्या भक्तानं ऋणमुक्तेश्वर महादेवाचं रूप घेतलं होतं तिथं होतो कुठे होतो तटेच होतो ना हा का सुवर्ण वत्स यशने द्या पोटना हिरा शिवोर बाबा 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 जोगे पागे थांबतात रे काकांना तुम्ही ऐका देवानं सांगितलं महादेवानं बोलायचं नाही भक्ती होती बर का भक्ती होती बोलायचं नाही अरे ते गाठोडा खाली पडला भिकारी आला त्या भिकारीनं सांगितलं 4 दिवसापासून माझे लेकरं उपाशी होणार का आले ना माझे लेकरं उपाशी 4 दिवसापासून पोटात अन्न नाही रे देवा त्याचा अरे काय तुझं असं काय नाही असेल रे देवा सांगणार रे खरं अरे मी तुझी भक्ती केलीये सांग ना देवा पण देवाचं आणि भक्ताचं बोलणं झालं होतं काही झालं तरी तू माझ्या रूपात एक शब्द बोलायचं नाही ते गाठोडं पाळलं दिसलं भिकाऱ्यानं ते गाठोडं उचललं घरी नेलं तिथं परत एक व्यक्ती आला एक व्यक्ती तिथं आला
आणि तिथं येऊन देवाला नमस्कार केला. तेवढ्यातच तो व्यापारी तिथं पोहोचला आणि व्यापाऱ्यानं सांगितलं पोलीसवाल्याने घेऊन की यानं माझे गठोडं चोरी केली. कुणा व्यक्तीनं, चांगला व्यक्ती होता त्यानं त्याचं नाव घेतलं. पण याचं ना राहलं गेलं निकुणानं. आपलं बी तशीच गंमत आहे. आपण पुरं ऐकील येतच नाही, सगळं अर्ध लय पैसा पुरं ऐकत नाही म्हणून फजिती होते. ऐका बरं का, पूर्ण ऐकत नाही म्हणून फजिती होते. तर त्या व्यापारीनं सांगितलं की माझं गाठोडं या सभ्य माणसानं घेतलं, चोर हा जे. पोलिसांनी तो माणूस धरा, लय चालला होता. ऐका बरं का, ते घेऊन चालला. तेवढाच यानं काय राहावा नाही. अहो कोण होता? अहो देव बनेल होता ना, हा देव होता ना. तसा एखादा माणसाला जर आपण देव समजतो, पण तो गुपचूप नाही पडत रे काका. बरं का, खूप विश्वास आहे पण गुपचूप पटत नाही. पण ऐका ना, देवानं सांगितलं तर बोलायचं नाही, पण तो बोलल्याशिवाय राहिला नाही. तो म्हणे ए गुजबाट, चोर आव नाही, चोर भिकारी आहे. काय सांगे? चोर आव नाही, चोर भिकारी आहे. ऐका, चोर भिकारी सांगितलं. या व्यक्ती सभ्य होता, याला जायचं होतं अमेरिका जहाजमधून. आता अमेरिका जहाजमधून जायचं होतं. पहिला व्यापारी होता. 3 मुद्दे लक्षात ठेवा, शेवायला पूर्ण राम देतो, लक्षात ठेवा. 3 मुद्दा असा आहे माझा. देवानं सांगितलं होतं भक्ता तू बोलायचं नाही, माझं रूप तुला दिलंय, तू बोलल्याशिवाय राहिला नाही. देव आला, देवाला त्यानं सांगितलं असं नसं झालं, असं नसं होतं, म्हणून मी न्याय केला. देवा तुमचा न्याय खोटा आहे. देव म्हणे येडा, अख्खं पाप तू नावरशी. म्हणे कस काय? अरे तो सोनार होता, तो लोकांतले लूटमार करत, म्हणून त्यानं गाठोडं मॅडे मुद्दाम ठेव. त्यानं गाठोडं मॅडे मुद्दाम ठेव. तो भिकारी होता, आई गाठोडं तेले दिनात त्यांना पोऱ्या भुक्या होतात, ते उपाशी होते. हे गाठोडं मी त्याला दिलं. दुसरी गोष्ट, याला ज्या जहाजमध्ये जायचं होतं त्या जहाजाचा अपघात होणार होता, म्हणून याला पोलीस स्टेशन मध्ये बंद करायचं होतं. पण तुझ्यामुळं हा व्यक्ती जहाजेनं जाणारे, नावाडीनं जाणारे, नावाडी पलटी होणारे, याचा मृत्यू होणारे आणि ते पाप तुझ्यावर येणार, ते पाप तुझ्यावर येणारे. हा झाला विषय माझा परिपूर्ण. आता लक्षात ठेवा, तो चोर होता. कोण होतं नाही होतं आपण तपास करतच नाही, पण भक्ती आणि दान दिल्यानंतर दानाचं महत्त्व कळतं. अरे तुम्ही 1 रुपया दिला तरी तुमचा 1 लाख नाही 10 लाख होतं. कसं होतो? तुम गरीबो की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. तुम गरीबो की सुनो. अरे तुम्ही 1 पैसे देणार तो 10 लाख देणार आहे. दादा तुम्हाला खरं सांगू, अरे इथं ज्यांनी दान केलंय, मी नाव घेत नाही असं नाही, नाव घेणार आहे, पण ते नाव मला नाही सांगितलं घेण्यासाठी, तरी सुद्धा कैलास पाटील मी नाव घेतोय. का घेतोय? अरे ज्यांना जिथं सेवा दिली, आज ज्यांचा मंडप आहे, मला वाटतो मंडप आहे फोकसची सेवा आमच्या राकेश दादाची ना, त्यांच्यासाठी सुद्धा टाळे वाजवा बरं का. आणि त्यांचा सत्कार तुमच्या मंडळी करा बरं का. आणि दुसरी गोष्ट, उद्याचा जे डीजे मिरवणूक आहे ते मला असं वाटतं हेमंत भाऊ डीजे वाला, त्यांनी सुद्धा डीजेची सेवा मोफत दिली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा बरं का. अरे इथं भक्ती केली, इथं दान दिलं तर पुण्य होतं. काही लोक म्हणतात महाराज दान 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 करा. मग काय वस? 1 भिकारी होता, 1 करोडपती होता. 1 भिकारी 1 करोडपती, 1 भिकारी 1 करोडपती, 1 भिकारी 1 करोडपती, 2 जण संघ होतात. करोडपती मरणा, करोडपतीने दान त्यांना पोऱ्याला सांगा भाऊ दान करा ना म्हणा मरानंतर. त्याने दान करा नाही. भिकारी बी मरणा, भिकारीना पोऱ्यानं दान केलं, भिकारीचा मुलानं दान केलं, करोडपतीचा मुलगानं दान केलं नाही. देव म्हणे दान देणं नाही. तुम्हासारखा मंडळी म्हणे मामले ओम ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर बनावणं शे, मग येण्यासाठी दान देणं शे. सरपंच पण गयात 8 सरपंच शे नाही, कॉर्पोरेटर शे. कॉर्पोरेटरने आपला गाव कोणी सरपंच म्हणतो,
सरपंच पण घ्या म्हणे वो मंदिर बनावणं शे 51,000 दे म्हणे भेटाव नाही म्हणे का ब कष्ट करणं पडत घाम गायना पडत तवही पैसा भेटतो देवानंतर काय होईल यानी गॅरंटी नाही म्हणे मंदिरले दान द्या आमले नाही दिसूर आहे लिखिले जो दिसूर आहे लिखिले जो पण तुम्हाला सांगू अरे दान द्यायचं असेल तर स्वतःहून जा अरे आपण जे लोक मंडळाच्या व्यक्ती असतील जे कमिटी सभ्य असतील तुमच्या घरापर्यंत जर आले नाही का तुम्ही त्यांना जर इथपर्यंत येऊन पैसे पोस्ट केले तुम्ही इथपर्यंत येऊन दिले तर त्याला दान म्हटलं जातं आणि ही मंडळी तुमच्या घरापर्यंत आली तर याला भीक म्हटलं जातं ऐका वाजवू नका पण वाजा 501 म्हणजे कारण काय आपल्या आपला 500 नाही जास्त ऐका 501 ऐका आणि ज्यांचा मंडप एसटीएसची ज्यांची सेवा आहे आमचे गुरुकृपा मंडप संतोष पाटील यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजा बरं का कारण इथलं बडं ध्यान मा ठेवत नाही पण ठेवणं पडत कसं तरी काही सांगाल जाऊ आता एक लिंक तुटे का तथा निघा आडगाव राजाने बडगाव कागद दे द्या ऐका 2 मिनिटं म्हणून दान धर्म करजा दान धर्म केल्यानंतर दान शुद्ध होतं भिकारी मरणं वैगे करोडपतीवाला मरणं काहीच भेटणं नाही पण ऐका ना या मागायला घ्या दिये नाही सरपंच एक भिकारी त्याचा धर्म होणं ते दिले सांगा म्हणे सरपंच म्हणे काय अरे भाऊ मी स्वर्गामध्ये गेले म्हणे का येले तुला बापनं धोतर फाटी झाले सोयी दोरा लेवाले येले म्हणे माझ्या वडिलांचं धोतर फाटलं सोयी दोरासाठी आणाय आला तू म्हणे हो म्हणे मग सोयी दोरा कस काय लई असी म्हणे मी सोयी दोरा वर लई असं म्हणे येडा म्हणा बापनं धोतर उच्चे फाटणं तू वरती सुई दोरा लेवाल खाले उन्हा मरेल मानो तू खाले कस काय येशी आणि सुई दोरा वर कस काय लई जाशी मला काही येडा समजस का माणूस मरानंतर काहीच मागत नाही काहीच लई जात नाही म्हणे मग इथलं समजी राहणार माठे देवा का तुम्ही बोप पडत मरानंतर काय लई जाशी हां देणं होईन ते इथं द्या म्हणून सांगतो तुकोबा राय म्हणतात दादा तुम्ही विश्वनाथ दिन रंकमी अनाथ कृपा कराल थोडी पाया पडिलो बराडी काय उन्हे तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी देवा तू का म्हणे देवा फक्त धर्म करा आणि दान करा तू का म्हणे देवा काही भातुके पाठवा काही भातुके पाठवा अरे काय उन्हे तुम्हा पासी मी तर अल्पची संतोष पण ऐका ना पण कशामुळे होईल कशामुळे फक्त पाय पडा रे काका सोनी पाय पडा पाय पडल्यानंतर होणारे बर का पाया पडिलो बराडी पण कशानं होईल कशानं बराडी म्हणतील लहान लहान वस्या तर तुम्हाला पोरचे 10-20 रुपये दिला ना तुम्ही आणि त्यातले सांगणार बरे चॉकलेट खाय दूधनी पिशी लेवायला जातात सर दुधाची पिशी घेतात 30 रुपयांनी काही 29 रुपयांनी पिशी भेटत रे काकाना सोनी 29 रुपयांनी दूधनी थैली मग 1 रुपया त्यानं कमिशन राहत कोण पोऱ्यानं 29 रुपयानं दूधनी थैली मग 1 रुपया कमिशन देतात मंडळी हो लक्षात घ्या आरडी नगर दीपाली पार्क जे कोणी असतील इथं नवरत्न नगर परिसरातील जेवढ्या महिला मंडळ पुरुष मंडळ असतील तुमच्या मुलांना तुम्ही 1 रुपयासाठी दुकानावर पाठवतायत 1 रुपयाने तुम्ही 20 रुपया द्या आणि त्या मुलाला सांगा आपल्या कॉलनीत आपल्या सोसायटीत ऋणमुक्तेश्वर महादेवाचं मंदिर तयार झालंय तिथं प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर तुला 20 रुपये देईल रोज देवाचे दर्शन करत जा 20 रुपया 20 रुपया दिल्यावर तुमच्या मुलांना काय होईल त्याची सवय पडेल आणि ज्याला कोणाला दान द्यायचं असेल तर जोडी येईल ही जोडी आपली नाही की मंडळाची नाही ही जोडी आपली नाही किंवा मंडळाची नाही ही जोडी कोणाची आहे बोडा शंकराची बोडा शंकरासाठी ज्याला कोणा 2 मिनिटं नाचायचं असेल तर नाचून घ्या पहिले अगोदर झोडी फिरा पहिले झोडी फिरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली